हे झटके यावर तो गाडीला इथे चाललो झोपाल तुला तोंडावर पाणी मार मी तर जरा मोकळा होऊन येतो. ऐ तुम्ही आलायच ना जागेवर बसायचं इथंच. शालीन देवी आपलं अमरापूर फक्त 2 तासाच्या अंतरावर आहे. मग काय लेक चालली सासरलाल. संसार सुरू आपला. इले फुटकत होती ना आमलापूरला जायचे मला आमलापूरला जायचे जात आमलापूरला. अमरापूरला एकदा गेलं ना जाता तुम्ही तिथं परत येऊ शकत नाही. आता तिकडच कार्यक्रम तुमचा. आणि ही शिल्पा शेट्टी ताई तुमचं पाळण्यातलं नाव बाईजी आहे का? नाही म्हणजे त्यांचं कसं असतं काय बाईची ज्याची और बाईची उदार असतात त्या. यांना बघितलं ना मला काळी मुंगी आठवली. काळी मुंगी कशी एम चू 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 करत असते. एक फटका मारला की मरते. सगळ्यांनी इथंच बसायचं गप त्यांच्यावर त्यांच्यावर. आम्ही जरी बॉडीने बाहेर गेलो ना तरी डोळेही तसे ध्यानात ठेवा. हालायचं नाही अजिबात कोणी जाग्यावर. दादा जरा हात सोडता का हो? खूप वेळ झाला बांधून ठेवलेत. दुखायला लागले हो खूप. थोडा वेळ सोडा ना. आम्ही तिघी एकमेकींना सोडून नाही जाणार. आणि तुमच्याकडे तर गन पण आहे ना. हा थोडा वेळ सोडा ना दादा. ए गप्पा बसा जिथे बसलात तिथे. ए तोंडावर पाणी मारून आलो रे. बघतोयस काय रे दीपाने सांगितलं मला सगळं. परवा लग्न आहे तुमचं. मोहिनी ठीक आहे यावर बोलू आपण नंतर. आरके ओ कारखानीस तू कधी कॅरेक्टरमध्ये असतो कधी खरा कळतच नाही म्हणून सगळ्या हाका मारल्या. तुला तरी कळत आहे ना तू काय. ए कोण आहेस तू? मी तुझ्या आतला आवाज त्याला घाबरतोस तू सुद्धा. हा पण आज मीच जरा घाबरलोय. एवढं कन्फ्यूज पाहिलं नाही रे तुला कधी. एकीकडे म्हणतोस त्या मोहिनीचा सूड द्यायचा आहे आणि दुसरीकडे तुला तिला विसरताही येत नाही. असं असतोच ना. पण त्या मोहिनीला विसरता येत नाही आणि ती दीपा सहन होत नाही. असं झालं तुझं. काउंटडाऊन सुरू झालंय आता. 48 तास बाकी आहेत आता. अरे 48 तासात लग्न आहे तुझं. काय करायचं काय ठरवलंयस तू? नाही म्हणजे मी काही मदत करू शकलो तर म्हणून बोललो. आता विचारतोस आहेस तर सांगतो. सांगतोय जरा धीर धर. आता
एका दगडात 2 पक्षी मारणार, दीपा आणि मोहिनी. दोघींनाही बर्बाद करणार कायमचा. हे म्हणजे काय मारून बिरून टाकायचं ठरवलंयस तू? आर्टिस्ट होता पण मनानं हळवे असतो आपण, हो ना? मारून नाही टाकणार. येत्या 48 तासात मोहिनीशी लग्न करणार मी. काय बघतो काय? बाबा काय म्हणाले ते आठवत आहे ना? एखाद्या सामान्य मुलीसाठी तिला नवऱ्यानं दूर करणं हा खूप टोकाचा क्षण असतो रे तिच्या आयुष्यात. सोय ठरलंय. 48 तासात मोहिनीशी लग्न करणार म्हणजे दीपाची कटकट जाईल आणि त्यानंतर मोहिनीला डिवोर्स. द गेम इज ऑन. दीपा वाईट आहे मान्य आहे, पण मोहिनीचं काय? नाही म्हणजे जमेल तुला हे जे बोलतोयस ते करायला? प्रेम केलं होतंस ना मोहिनीवर? होतं ना? मी प्रेमच केलं रे. तिने काय केलं? जेलवारी घडवली आपल्याला. तुमच्या या अंगठीपेक्षा भक्कम दागिना आणलाय तुमच्यासाठी. अहो मॅडमनी स्वतः तुमच्या अगेन्स्ट स्टेटमेंट दिली आहे. यू आर अंडर अरेस्ट. एका करप्ट ऑफिसरने आपल्यावर हात उचलला, शाई टाकली, मीडिया कव्हरेज, आरके द सुपरस्टार, विलन, हिरो नाही, फिल्म्स गेल्या, करिअर गेलं. सगळं कोणामुळे झालंय? मोहिनीमुळे ना? मग काय सोडून देऊ तिला? ठीक आहे, म्हणजे चुकलं असेल तिचं, आहे म्हणजे थोडं तिचं चुकलेलं. तुझं काय विचारलं मी. तूही चांगलं वागण्याचं नाटकच करत होतास ना तिच्यासोबत. खोटी प्रॉमिसेस दिलीस. पोलीस स्टेशनमध्ये बोलला नाहीस? बाबांना सोडवेन, आईंना सोडवेन. त्याचं काय? ते करेनच मी. बाबांना सोडवणार, आईंना वाचवणार. तिच्या आईबाबांनी काही केलेलं नाही, पण मोहिनीला सोडणार नाही. तिला बर्बाद करणार नाही. काय तू करतोय, वागतोय काय? काही कळतच नाही मला. मला कळलंय पण नीट. नाउ जस्ट वेट अँड वॉच.